या सर्वांच्या प्रती मी आभार मानणार नाही, म्हणजे आभार मानला तर तो व्यवहार होतो. मी ऋण व्यक्त करत, कारण ऋणामुळे ऋण मानल्यामुळे ऋणानुबंध निर्माण होतात. तर आपण असे ऋणानुबंध निर्माण करत आहोत. कविता म्हणजे आपण शालेय जीवनापासून कवितेच्या सहवासात असतो, कवितांचं वाचन करतो. खरं तर ते अत्यंत कमी शब्दांमध्ये असतात, परंतु त्यातला अर्थ जो आहे, म्हणजे एखादी 1000 शब्दांची कथा, बरोबर सर, बरोबर आहे, 1000 शब्दांची कथा जेवढं देते, जेवढं आशय देते, तेवढंच आशय एखादी 50 शब्दांची कविता सुद्धा देते. अगदी 4 ओळींच्या सुद्धा कविता असतात, 8 ओळींच्या असतात, 12 ओळींच्या असतात. त्यातला अर्थ जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या अर्थाच्या पद्धतीने आपण आपले विचार, आपले आचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी सर्व स्पर्धकांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझी रचना सादर करण्यापूर्वी विनंती करतो की स्पर्धक इथं आल्यानंतर नाव आधी पुकारलं जाईल, तरी त्याची जर स्वतः लिहिलेली कविता असेल, स्वतःची रचना असेल, तर ती आवर्जून सांगायची. किंवा जर दुसऱ्याची कविता सादर करणार असेल, कवी किंवा कवयित्रीची, तर त्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव त्याने या ठिकाणी सांगायचं आहे. कवितेचं शीर्षक कवितेचं कवी किंवा कवयित्रीचे असेल आणि मग त्यांनी त्याची रचना सादर करायची. स्वतःची असेल तर खरंच मला तर नक्कीच आनंद होईल. गेली कविता असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. मी आपल्याला म्हणजे तसं शिरस्थ नसतो काव्य स्पर्धेचा, परंतु मी महेशजींना विनंती केली की माझ्या कवितेने आपण ह्या काव्य स्पर्धेचा, काव्याच्या स्पर्धेचा सुरुवात करूया आणि समारोप सुद्धा करणार आहोत. मित्रांनो, ऊन प्रचंड आहे, तुम्ही बाहेर गेल्यानंतर अनुभव येतो, बरोबर आहे. त्यासाठी झाडं लावणं गरजेचे आहे की नाही. मग मी प्राणवायू दाता नावाची कविता लिहिली. प्राणवायू दाता, ऑक्सिजन, त्याला मात्र प्राणवायू म्हटलं तर जो आपल्याला देतो, तो दान करतो झाड, त्याविषयीची ही कविता आहे. देतो तुम्हाला पान, फुलं, फळं. झाड काय, झाड बोलते आता आपल्याशी. देतो तुम्हाला पानं, फुलं, फळं, प्राणवायू, सावली, औषधी वनस्पती. प्राणवायू, सावली, औषधी वनस्पती. देतो तुम्हाला पानं, फुलं, फळं, प्राणवायू, सावली, औषधी वनस्पती, मनुष्य जीवनात महत्वाची सुसंगती. कुऱ्हाड मारून माझ्यावर का थांबवता तुमची माझी प्रगती. प्रश्न विचारले झाडाने आपल्याला की मला कुऱ्हाड मारून तुमची माझी प्रगती का थांबवता. ओळखून आहात तुम्ही निसर्गाची महती. आपण निसर्गाची महती ओळखून आहोत. आता शेवटच्या 4 वेळी अशा आहेत त्यातल्या, लावणी मला, झाड काय म्हणतात, झाडं लावणे, लावणी मला मायेनं द्या खत पाणी. लावणी मला मायेनं द्या खत पाणी. झाडे लावा, झाडे जगवा, सांगा प्रत्येकाच्या कामोकाणी. झाड बोलते आपल्याशी, ते काय म्हणतात, लावणी मला मायेनं द्या खत पाणी, सांगा प्रत्येकाच्या कानोकाणी. झाडे लावा, झाडे जगवा, सांगा प्रत्येकाच्या कानोकाणी. आणि शेवटच्या 2 ओळी, त्या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी महेशजी, हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला. हिरवा शालू पांघरू दे धरणी मातेला, आहे मी कायमच तुमच्या सोबतीला. बोललं तर काय म्हणेल, हा भाव मी या कवितेतून व्यक्त केलेला आहे. आपण आता ह्या काव्याच्या स्पर्धेची सुरुवात करत आहोत. तर पहिले जे स्पर्धक आहेत द्वारका जोरवा.